डॉक्टर बालाजी किलीकर यांच्यावर हत्येचा कट केल्याचे समोर आल्याने उल्हासनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून ज्या आरोपींनी हा हत्यारा रचला होता त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच सिव्हिल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली आहे। तर ज्या प्रकरणामुळे अहमदनगर उल्हासनगर शहरात एकच खबर उडाली आहे, या प्रकरणात अजून काही मोठी नावे येऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे। यावेळी आता ठाणे जिल्हा सरचिटणीस श्याम शेवाळे, उपजिल्हाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी, माजी नगरसेवक शांताराम निकम, गंगाधर मोहोळ, संतोष उवाळे, गुलाब मगर, नया आळी अशा काही सोनवणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसूरी, ठाणे उल्हासनगर। लोकप्रिय आमदार अंबरनाथ 140 मतदारसंघाचे डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आज यांच्या विरोधात जो उल्हासनगर शहर असेल यांना सर्वसामान्य जनतेचं साहेब यांना भेटले नाही, तहसीलदार बनसोडे साहेब यांना सांगितलं त्याचे सर्वसामान्य जनतेला घेऊन रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदार कार्यालयामध्ये आलो। ठाणे जिल्हा प्रदेश यांच्या वतीने आणि उल्हासनगर जिल्हा यांच्या वतीने आम्ही तहसीलदार पडलेला आहे। आमदार सचिव उपस्थित आहेत, त्याचबरोबर अंबरनाथ विधानसभेचे युवाध्यक्ष संतोष उबाळे उपस्थित आहेत, त्याचबरोबर आशाताई सोनवणे उपस्थित आहेत, शिवनाथ डोंगरे भगवान, त्याचबरोबर गुलाब मगर, राजेश मोरे, राजू सूर्यवंशी, महेंद्र मोरे, जनार्दन सावे।